अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धामुळे महाराष्ट्रामध्ये गॅसची कमतरता आहे आणि याचाच एक भाग पाहिलं गेलं तर कल्याणच्या खडकपाडा परिसरातील आदरवाडी चौक परिसरातील गुरुकृपा एजन्सीमध्ये नागरिकांनी मोठी प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर घरगुती गॅस सिलेंडर संपल्याची ज्या अफवा जी आहे ते गेल्या काही दिवसापासून कल्याण डोंबिवली परिसरात पसरत आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलं राज्यामध्ये काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक ठिकाणी गर्दी केल्याचं कळताच कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसर असेल, मच्छी मार्केट परिसर असेल, आदरवाडी चौक परिसर असेल, या ठिकाणच्या अनेक ग्राहकांनी जे आहेत ते गुरुकृपा गॅस एजन्सीच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गॅस सिलेंडर घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीत या एजन्सीमध्ये दररोज 900 ते 1000 ग्राहक जे आहेत ते गॅस घेऊन जातात, सिलेंडर घेऊन जातात। मात्र आज पाहिलं तर 1500च्या वर ग्राहकांनी या ठिकाणी सिलेंडर आपला घरगुती सिलेंडर या आत्तापर्यंत नेलेलं आहेत। विशेषतः या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की सिलेंडर मिळेल की नाही आणि हीच भीती बाळगता वेगवेगळ्या गाड्या किंवा घरपोच सिलेंडर आणून देणाऱ्या व्यक्तींकडनं ती न घेता स्वतःच या ठिकाणी गोडाऊनवरती आलेलं पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी एका रांगेमध्ये या ठिकाणी सगळे जे आहेत ते नागरिक या ठिकाणी उभे आहेत। नेमका यांच्या काय भावना आहेत आणि यांना कशा पद्धतीने यांना भीती आहे आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही कुठनं आलेले आहेत आणि आज सिलेंडर घेण्यासाठी? रेतीबंदर गोंदवाडीवरून। काय नेमकं आज सगळ्यांनी गर्दी केली, काय तिकडे अफवा? असं वाटतंय की जसं का नंतर सिलेंडर भेटणार का नाही त्यासाठी घेऊन ठेवायला लागतं। तुम्ही कुठनं आले? भुलवाडी काय तुम्हाला भीती आहे? नाही भेटत. पण पाहिलं की काही लोकांचं ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर काही लोक अजूनही या ठिकाणी गर्दी करतात ते आपण पाहू शकता। या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळेल यासाठी दादा तुम्ही कुठनं आलेले आहेत आणि जी गर्दी लागलेली आहे काय वाटतं, काय भीती आहे? काय भीती नुसतं टी व्हीवर दाखवतात काय या सिलेंडर खाला झाले, संपले आहे, सिलेंडर भेटणार नाही, 3 महिन्यापेक्षा भेटणार नाही, खाली नंबर लावून सुद्धा हे आले, ओरिजिनल कार्ड असून सुद्धा हे आमची तकलीफ आहे। मी आलो मच्छी मार्केटनं। कधी तुम्ही नंबर लागलेला आणि कधी 18 दिवस पहिले, 18-20 दिवस पहिले लावलेला नंबर, ते पण आता येऊन 1 तास इथं लाईन लावली तेव्हा आम्हाला पावती भेटली। आधार कार्ड आपण पाहिलं या ठिकाणी एकंदरीत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। तर दुसरीकडे पाहिलं आपण तर जो गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे तो मुबलक या ठिकाणी असल्याचं दिसून येतात। मात्र ज्या पद्धतीने ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी पॅनिक झालेले आहेत त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते ग्राहकांनी गर्दी केली आहे आणि याचाच लोड कुठेतरी गॅस एजन्सीवरती देखील येणार असल्याची शक्यता वर्तवली जातात। मात्र सध्या तरी कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर कुठल्याच प्रकारची तुटवडा या ठिकाणी नाही आहेत। मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी अनेक गॅस एजन्सी असेल, गोडाऊन असेल याच्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेलं पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।